संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे। या अधिवेशन काळात देशपातळीवरील विविध प्रश्नांच्या निमित्तानं खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस खासदारांनी संसदेच्या मकरद्वार या खासदारांच्या प्रवेशद्वारावर थांबून निदर्शनं केली। यातून काँग्रेस पक्षानं संसदेची अप्रतिष्ठा केली आहे। याच्या विरोधात आज भाजपनं काँग्रेस विरोधात देशव्यापी निदर्शनं केली। कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातही पक्ष कार्यकर्त्यांनी निदर्शनं करून खासदार राहुल गांधी यांचा निषेध नोंदवला। संसदेची वारंवार अप्रतिष्ठा करणाऱ्या खासदार राहुल गांधी यांना देशातील जनताच धडा शिकवेल असा इशारा खासदार धनंजय महाडिक यांनी दिला। संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना 12 मार्च रोजी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस खासदारांनी संसदेच्या मकरद्वार या प्रवेशद्वारावर निदर्शनं केली। हे प्रवेशद्वार केवळ खासदारांना संसदेत प्रवेश करण्यासाठीच वापरलं जातं, त्यामुळे प्रत्येक खासदार या प्रवेशद्वाराच्या उंबऱ्याला नमस्कार करूनच संसदेत प्रवेश करतात। या प्रवेशद्वारावर कोणत्याही प्रकारचं आंदोलन करू नये अशा स्पष्ट सूचना लोकसभा सभापतींच्या आहेत। त्याचंही उल्लंघन करत पवित्र मकरद्वारावर खासदार राहुल गांधी यांनी निदर्शनं केली। तसंच त्यांच्या पक्षातील खासदारांनी याच प्रवेशद्वारावर चहा पार्टीही केली। या घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले आहेत। संसदेचं पावित्र्य धोक्यात आणणाऱ्या काँग्रेस पक्षाविरोधात भाजपनं आज देशव्यापी निदर्शनाचा कार्यक्रम हाती घेतला होता। आज कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं झाली। सकाळी 11 वाजताच पक्ष कार्यकर्ते पदाधिकारी चौकात एकत्र जमले। राहुल गांधी यांचा धिक्कार असो, संसद का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान, संसद के सम्मान में भाजपा मैदान में यासह अन्य घोषणा देऊन भाजप कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक दणाणून सोडला। आखाती युद्धामुळे देशापुढे महागाईचं संकट उभं राहिलं असताना विरोधी काँग्रेस पक्ष मात्र भाजप विरोधात राजकारण करण्यात दंग आहे। खासदार राहुल गांधी यांच्या वर्तणुकीमुळे संसदेची अप्रतिष्ठा होतीये। जागतिक स्तरावर सुद्धा देशाची प्रतिमा मलिन होतीये, त्यामुळे देशातील जनताच खासदार राहुल गांधी यांना धडा शिकवेल असा खणखणीत इशारा खासदार धनंजय महाडिक यांनी दिला। दिल्ली पार्लिमेंट हे एक सर्वोच्च सभागृह आहे, त्याला आम्ही सगळे मंदिर मानतो आणि अशा या मंदिराला पिकनिक स्पॉट सारखा वापर करण्याचा प्रयत्न काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधीजी यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि सभागृहामध्ये सुद्धा बसल्यानंतर कधी ते सिरियस नसतात, कुठल्याही महत्त्वाच्या बिलांवर डिबेट्सवर चर्चा करण्यासाठी ते उपस्थित नसतात। जेव्हा कधी येतात त्यावेळी काहीतरी आलिंगन देणे, डोळे मिचकावणे आणि आपल्या खासदारांच्यावर सभागृहात बसून चेष्टामस्ती करणे, अतिशय गलिच्छ वागणूक त्यांनी आणि त्यांच्या सगळ्या सदस्यांनी केलेलं आहे। आणि म्हणून त्यांचा निषेध करण्यासाठी आज देशभरामध्ये भारतीय जनता पार्टी राज्यभरामध्ये आणि आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा राहुल गांधीजी आणि त्यांच्या सर्व काँग्रेसच्या खासदारांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। हे आंदोलन निश्चितपणानं त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि जनतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांची वर्तणूक आणि वागणूक चुकीची कशी आहे हे जनता निश्चितपणानं बघेल। भविष्यात याचा त्यांना धडा देशातले नागरिक दिल्याशिवाय शिकवल्याशिवाय राहणार नाहीत याचा मला विश्वास आहे। खासदार राहुल गांधी हे खोटा नरेटिव्ह सेट करण्यात माहीर आहेत। देशातील घरगुती गॅस टंचाई संबंधी सुद्धा ते खोटा नरेटिव्ह सेट करतायत। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेला सर्व सुविधा पुरवण्यात सक्षम आहेत, त्यामुळे विरोधकांनी यापुढे कोणतीही आगळीक करण्याचा प्रयत्न केला तर भारतीय जनता पक्ष त्यांना चोख प्रत्युत्तर देईल असंही खासदार धनंजय महाडिक यांनी सुनावलं। यावेळी जिल्हाध्यक्ष विजय जाधव, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, अशोक देसाई, राजसिंह शेळके, विशाल शिराळे, हेमंत आराध्ये, माधुरी नकाते, रेखा उगवे, विश्वजित पवार, धीरज पाटील, अमोल पालोजी, दीपक काटकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।